नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील कविता आभाळाची आम्ही लेकरे. कवी आहेत वसंत बापट. यांची कविता आज आपण शिकणार आहोत. चला तर मग आभाळाची आम्ही लेकरे, कवी वसंत बापट. कवितेची सुरुवात करण्याआधी आपण कवींची ओळख करून घेऊया. वसंत बापट यांचा कार्यकाळ आहे 1922 ते 2002. प्रसिद्ध कवी. त्यांची 11वी दिशा, सकिना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. चंगामंगा, अकडप अकडप तकडप, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय पण त्यांचं प्रसिद्ध आहे. 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. आता प्रस्तुत कवितेमध्ये कवींना आपल्याला काय सांगायचं आहे? तर प्रस्तुत कवितेमध्ये कवींना आपल्याला सांगायचं आहे की सर्व माणसे ही निसर्गाची लेकरे आहेत. सर्व माणसे ही निसर्गाची लेकरे आहेत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता ही शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. अभी ये जो कविता हमें पढ़नी है उसमें कवि वसंत बापट को हमें क्या बताना है कि आम्ही सर्व निसर्गाची लेकरे, हम सब नेचर के निसर्ग के बच्चे हैं. कष्टकरी मेहनत करणारे लोकांमध्ये माणुसकीचं एक अभंग म्हणजे कधीही न तुटणारं, अभंग म्हणजे भंग म्हणजे काय, तुटणारं, आणि अभंग म्हणजे कधीही न तुटणारं असं नातं असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. कष्टकरी हे सगळे एकसारखे असतात, तेच आपापसामध्ये भेदभाव करत नाही. आणि प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्याला मानवतावादी, उदात्त असा मानवतावादी, माणुसकीचा, उदात्त म्हणजे मोठा श्रेष्ठ असा विचार आणि संदेश दिलेला आहे. आणि ही कविता त्यांच्या शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. चला तर मग आपण कविता शिकण्याआधी कविता एकदा वाचून घेऊया. तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हालाही ती वाचायची आहे. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. किती सुंदर आणि अर्थपूर्ण अशी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो ही. आता या कवितेचं एक एक कडवं आपण पाहणार आहोत आणि त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. पहिल्या कडव्यात काय म्हणतायत कवी आपल्याला? आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. आम्ही सगळे कोणाचे? आभाळाची बाळे आहोत, आभाळाचे लेकरे आहोत. क्या बोल रहे कवी? हम सब, आभाळ यानी की आकाश, गगन, हम सब आकाश गगन के बच्चे है. आणि काळी माती, काळी माती म्हणजे धरती माता, किंवा इथे आपण शेती असा सुद्धा त्याचा अर्थ घेऊ शकतो. एक तर शेती किंवा काळी माती म्हणजे पृथ्वी, धरती, ही आमची आई आहे असं इथे आपल्याला कवी सांगता आहेत. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. म्हणजेच काय, की आम्ही सगळे, हे जे आभाळ आहे, हे आभाळ काय आहे? पाऊस पाडणारं आभाळ आहे. मग हे पाऊस पाडणारं आभाळ आणि ही काळी माती म्हणजे आमची शेती, ही आमची आई आहे, आणि आभाळ आमचे पिता आहे, आमचे वडील आहेत, आणि आम्ही सगळे त्यांची बाळे आहोत. बस, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. आभाळाचे आम्ही मुलं, आणि धरती माता आमची शेती ही आमची आई, एवढीच आमची ओळख आहे.
आम्हाला कोणत्याही प्रकारची जात नहीं आहे, कोणताही धर्म नहीं आहे. क्या बोला है इसमें कि ये नीला आकाश हमारे पिताजी है और ये धरती माता हमारी माँ है, बस इतनी हमारी पहचान है. इसके अलावा अलग कोई भी जाति या अलग कोई धर्म हमारी पहचान नहीं है. कष्टकऱ्यांच्या तीरावरती सॉरी श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती, आता गंगा, आता कोणती नदी असते तर आपण तिला गंगा असं म्हणतो आणि गंगा ही एक पवित्र नदी आहे. गंगा काय आहे? पवित्र नदी आहे. तर श्रमरूपी गंगा म्हणजे आमच्या श्रमाची, आमचा जो घाम आम्ही गाळतोय, आमच्या घामाची ही गंगा आहे आणि तिच्या तीरावरती आमची कष्टकऱ्यांची वस्ती आहे. कष्ट हे आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत आणि आमचा जो घाम वाहतो आहे, कष्टामुळे, मेहनतीमुळे जो घाम आम्ही गाळतो आहे, तो त्याचीच ती पवित्र अशी गंगा नदी आहे. आणि अशा कष्टकऱ्याच्या या घामाच्या नदीच्या किनाऱ्यावरती आमच्या कष्टकरी लोकांची आमची वस्ती आहे. कष्टकरी करणारे लोक म्हणजे काय? मेहनती लोक. आता श्रमगंगा का मतलब क्या? श्रम यानी कि मेहनत. जब हम लोग मेहनत करते हैं तो क्या होता है बच्चों? पसीना आता है. तो एक पसीने की ये हमारी नदी है. ये हमारी क्या है? पसीने की नदी बह रही है और इसके किनारे पे, तीर यानी के किनारा, इसके किनारे पे हम लोग कष्टकरी यानी हार्ड वर्कर, कष्टकरी यानी हार्ड वर्कर, मेहनत करने वाले हम लोगों की वस्ती है. वस्ती यानी रेसिडेंस बोलते ना, वहां पे हम रहते हैं. बस्ती हिंदी में आप बोलते हो. तो श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती यानी हमारे पसीने की जो गंगा बह रही है उसके किनारे पे हम मेहनती लोगों की बस्ती हम लोगों ने बनाई है. यहाँ पे हमारी बस्ती है, यहाँ पे हमारा वास है, हम यहाँ पे रहते हे. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. कष्टकरी हे एकच आमचं नाव आहे. इथे सगळे आम्ही कष्टकरी आहोत, मेहनती आहोत. वेगळं आणखी नाव आम्हाला नाही आणि वेगळं आमचं गाव सुद्धा नाहीये. क्या बोल रहे ये लोग के कष्टकरी यानी कि हार्ड वर्कर, मेहनती लोग, बस यही एक हमारा नाम है. मेहनती लोग यही हमारा नाम है. कोई अलग अलग नामों की हमारी पहचान नहीं है. हमारी पहचान नहीं है अलग अलग नामों से. हमारा कोई अलग नाम नहीं है, हमारा कोई अलग गांव भी नहीं है. हम सिर्फ मेहनत करने वाले लोग हैं जो हमारे श्रम गंगा यानी कि हमारे श्रमों की जो नदी है उसके तीर पर हम लोग रहते हैं. कष्टकरी हमारा नाम है. कोई अलग हमारा नाम नहीं है, कोई अलग हमारा गाव नहीं है. ईमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. इमान, इमान म्हणजे काय? आपण काय इमान म्हणजे निष्ठा. आमची निष्ठा फक्त काय आहे? एकच निष्ठा आहे आमची, की घाम गाळूनी काम करावे. इमान म्हणजे निष्ठा, की घाम गाळूनी आम्हाला आमचं एकच निष्ठा आहे, एकाच गोष्टीवरती आमची निष्ठा आहे, की घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. इतर दुसरा कोणताच मार्ग आम्हाला माहिती नाहीये किंवा इतर कोणता स्वर्ग आमच्यासाठी नाहीये. ईमान यानी कि निष्ठा, काम करने की जो निष्ठा है, बस वो एक ही हमें पता है कि निष्ठा से, लगन से हमें काम करना है और पसीना बहाना है. पसीना बहा के हमें काम करना है, बस. उसके अलावा हमें कोई मालूम नहीं, कोई अलग रास्ता हमें नहीं है कि कोई अलग रास्ता जीने का हो सकता है. बिना मेहनत के हम लोग कुछ अलग पैसे कमा सकते हैं, कुछ बिना मेहनत के हम लोग जी सकते हैं. ये कोई रास्ते हमें पता नहीं है. या फिर कोई अलग स्वर्ग भी हमें नहीं पता है. आप लोग जो बोलते हो कि स्वर्ग है, ये अच्छी जगह है, कोई ये हमें कुछ भी पता नहीं है. हमें सिर्फ इतना पता है कि निष्ठा से, लगन से हमारा काम करना है, पसीना बहाने तक, जब तक हमारा पसीना बह रहा है ऐसा हमें काम करना है. इससे अलग कोई और रास्ता या फिर कोई अलग स्वर्ग है, कोई अच्छी जगह इससे है अलग कहाँ पे भी, तो वो हमें पता नहीं है. काय म्हणताय कमी याच्यामध्ये, की आम्ही, कवी काय म्हणताय, घाम गाळून आणि अतोनात कष्ट करूनच आम्हाला आमचं काम करायचंय. निष्ठा हेच आम्हाला फक्त माहिती आहे. कारण कष्ट करणे हेच आमचं इमान आहे. तीच आमची निष्ठा आहे. कष्ट करणे, कष्टालाच आम्ही महत्व देतो. वेगळं असं आम्हाला काहीच माहिती नाहीये आणि याच्यापेक्षा वेगळा मार्ग आम्हाला जाणून सुद्धा घ्यायचा नाहीये. किंवा आणखीन तुम्ही काय म्हणता, स्वर्ग म्हणजे काय म्हणतो आपण, की सुखसुविधा असतात स्वर्गामध्ये. स्वर्ग ही कल्पना कशी असते?
सुखसुविधा असतात, सगळं खूप छान-छान असतं. बरोबर है? स्वर्ग हम किसे बोलते हैं? कि वहाँ पे सब अच्छी-अच्छी चीज़ें होती है. उसे हम स्वर्ग बोलते. तर आम्हाला ह्या सगळ्या सुखसुविधा, हे सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच तो म्हणजे स्वर्ग जिथे आहे, हे सुद्धा आम्हाला नको आहे. आम्हाला कष्टाने, घाम गाळून आमचं काम करायचं आहे. आमच्या कामाप्रती आमची निष्ठा आहे. बस इतर कोणत्याही गोष्टींशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. माणुसकीचे अभंग नाते, अमीच अमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही. माणुसकी म्हणजे मानवता. माणुसकी म्हणजे काय? मानवता. ह्युमॅनिटी बोलते ना, मानवता. तो ये मानवता से अभंग, अभंग यानी अतूट. अभंग याने अतूट, न तुटणारे असं आमचं नातं आहे. माणुसकीशी आमचं अभंग असं नातं आहे. आम्हीच आमुचे भाग्य विधाते. आमचं भाग्य आम्ही स्वतःच लिहिणारे आहोत. भाग्य विधाते म्हणजे भाग्य लिहिणारे. आमचे भाग्य लिहिणारे आम्हीच आहोत. कोणी दुसरा येईल आणि आमचा उद्धार करेल अशी अपेक्षा आम्हाला नाही. आमचा स्वतःचा उद्धार आम्ही स्वतःच करणार आहोत. क्या बोल रहे हैं इसमें कवि के मानुसकी, इंसानियत से हम लोगों का अटूट नाता है. अभंग यानी अटूट नाता है. इंसानियत से हमारा अटूट नाता है, अटूट रिश्ता है. हम लोग हमारा खुद का भाग्य खुद लिखते हैं. कोई और आके हमारे भाग्य लिखेगा, हमें कोई मदद करेगा, ये अपेक्षा हमें नहीं है. हम खुद हमारा भाग्य लिख सकते हैं. हमारे भाग्य की विधाता यानी कि भगवान, हमारा भाग्य लिखने वाले भगवान हम लोग खुद है. हमारे यानी कि हमारे मेहनत से ही हमें सफलता मिलने वाली है. हमारा भाग्य उससे ही अच्छा होने वाला है और कोई आके हमें मदद नहीं कर सकता है. पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही. पंथ म्हणजे काय? संप्रदाय. पंथ यानी संप्रदाय. तो ऐसा कोई अलग संप्रदाय हम लोगों का नहीं है. कोई अलग संत हमारा नहीं है कि हम जिसे मानते हो, जिसे हम पूजते हो. नहीं, हम सिर्फ मानवता को मानते हैं और हमारे कष्ट ही हमारे भगवान है, वही हमारा संत है, वही हमारा पंथ है. कष्ट और मेहनत. इसके अलावा किसी और पंथ को या किसी और संत को हम लोग मानते नहीं है. काय म्हणायचं त्यांना, की कोणताही वेगळा पंथ, संप्रदाय नाहीये. कोणत्याही वेगळ्या संतांना आम्ही मानत नाही आहोत. माणुसकीशी आमचं अभंग नातं आहे. आमचा भाग्यविधाता आम्हीच आहोत. कष्ट, मेहनत आणि कामावरची निष्ठा हाच आमचा पंथ आहे आणि हेच आमचे संत आहे आणि याच्याच साहाय्याने आमचा उद्धार होणार आहे. इतर कोणत्याही गोष्टींना आम्ही मानत नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. किती सुंदर कल्पना आहे बघा याच्यामध्ये. कोटी कोटी हे बळकट बाहू म्हणजे आम्ही सगळे जे कष्टकरी बांधव आहोत. आमच्या सगळ्या कष्टकरी बांधवांचे हे कोटी कोटी बळकट बाहू. बाहू यानी की आम. अपने जे बाहू आहेत ना, आम बोलते ना, तो ये जो हमारे बळकट बाहू, हमारे बळकट हात है, तो जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आता जगन्नाथ रथ तुम्ही पाहिलाय का विद्यार्थी मित्रांनो? जगन्नाथपुरीची यात्रा असते. अ, मोठा रथ असतो त्याच्यामध्ये जगन्नाथ स्वामींची मूर्ती ठेवलेली असते आणि तो रथ अनेक लोक त्या रथाला ओढून नेत असतात. बरोबर आहे? खूप खूप सारे लोक एकत्र येऊन तो रथ ओढत असतात. मग इथे या जगन्नाथ रथाचा अर्थ आपण काय घेऊया? एकतेचा रथ. कसला रथ? एकतेचा रथ आपण याला म्हणू शकतो. टीम वर्क. जगन्नाथ रथ को हम यहाँ पे किसका अर्थ ले सकते हैं? इसका टीम वर्क. हाँ, एकता का टीम वर्क का ये रथ है. हम लोग देखते हैं जगन्नाथपुरी की जब यात्रा निकलती है तो वो जो रथ होता है जगन्नाथ स्वामी का, बहुत सारे लोग मिलके उसे खींचते हैं. तो वो लोग क्या करते हैं? टीम वर्क करते हैं. तो इसी तरह हम लोग भी ये जो जगन्नाथ रथ है, जो यहाँ पे टीम वर्क करके हमें नया समाज निर्माण करेगी. हम लोग क्या करेंगे? नए समाज की निर्मिति का ये जो टीम वर्क का रथ है वो हम सब मिलके ओढून नेऊ यानी कि खींच के लेके जाएगी. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आमचे हे कोटी कोटी बळकट बाहू. तर जगन्नाथ रथ कुठल्या गोष्टीचा जगन्नाथ रथ? टीम वर्क कुठल्या गोष्टीसाठी आम्ही करणार आहोत? तर नवीन समाजाच्या निर्मितीचा रथ जो आहे तो आम्ही ओढून नेणार आहोत. एकत्र येऊन नवीन समाजाच्या निर्मितीचा रथ आम्ही ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. याच्याशिवाय वेगळी आस, आस म्हणजे इच्छा. याच्याशिवाय वेगळी आस आम्हा नाहीये किंवा वेगळा ध्यास आम्हाला नाहीये. कोटि कोटि बढ़कर बाहु मिलके हम लोग नए समाज की निर्मिति का जो जगन्नाथ रथ है उसको
खींच के लेके जाएगी, यानी कि उसकी नैया हम पार कर देंगे, उसको हम उसकी जगह, मतलब नया समाज जो हमें निर्माण करना है वो हम करेंगे। सब लोग एक साथ मिलके करेंगे, क्योंकि एक साथ जब भी हम काम करते हैं तभी उसका वो काम सफल होता है। तर कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही, इसके अलग कोई इच्छा हमारी नहीं है, इससे अलग कोई ध्यास हम लोगों को नहीं है. म्हणजे आम्हाला फक्त सगळ्यांनी एकत्र येऊन नवीन समाज निर्मितीचा हा रथ ओढून न्यायचा आहे. याशिवाय वेगळी इच्छा, वेगळा ध्यास आमच्यामध्ये नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बळकट म्हणजे काय? स्ट्रॉंग. बळकट म्हणजे स्ट्रॉंग आणि बाहू म्हणजे आर्म्स. तर अशा प्रकारे हे कवितेमध्ये आपल्याला कवीने काय संदेश दिलेला आहे, की आम्ही सगळे समाजामध्ये माणुसकीचा, मानवतावादी आणि उदात्त असा संदेश देणारे कष्टकरी लोक आहोत. हा संदेश आपल्याला याच्यामध्ये कवींनी दिलेला आहे, की आम्ही मानवतावादी, उदात्त विचार ठेवणारे कष्टकरी लोक आहोत. आम्ही नवीन समाजाची निर्मिती घडवू. आम्हाला या समाजामध्ये जात, धर्म, पंथ अशा कोणत्याही गोष्टी नको आहेत. हेच आपल्याला कवीला याच्यामधून सांगायचं आहे. तर तुम्हाला समजली का विद्यार्थी मित्रांनो ही कविता? ही कविता खूप सुंदर. हिला प्रार्थना म्हणून सुद्धा या कवितेला म्हटलं जातं. त्याच्यासाठी ही कविता म्हणताना एक वेगळाच उत्साह आणि वेगळंच काय म्हणता येईल आपल्याला, एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये नेहमी निर्माण होत असतो. कारण की कवी वसंत बापटांनी या कवितेतून एक सगळ्यांसाठी सहकार्याने कार्य करून आपणच आपला विकास करावा हा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. कुठला संदेश दिलेला आहे कवी वसंत बापटांनी आपल्याला याच्यातून? की एकमेकांना सहकार्य करून आपणच आपला विकास करायचा असतो. इतर कोणी आपल्या मदतीला येईल, इतर कोणी आपल्याला विकास करेल, हा विचार आपल्या मनात आपण ठेवायचा नाहीये. फक्त जो आपला विकास करताना आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. कवि वसंत बापट ने इस कविता से हमें क्या बताया है कि कोई अलग आके हमारा उद्धार करेगा, ये ख्याल मन में नहीं रखना है. हम लोगों को ही एक दूसरे की हेल्प करके, एक दूसरे को मदद करके अपना विकास करना है और आगे बढ़ना है. ऐसा संदेश कवि वसंत बापट इन्होंने इस कविता में दिया हुआ है. तर तुम्ही कविता आता जर तुम्हाला समजली असेल तर छानपैकी कविता ताला सुरामध्ये तुम्ही गाऊन तिला पाठ करा. खूप छान वाटतं. एक सकारात्मक सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात अशा छान-छान कविता आपण ऐकल्यावरती. मी तुम्हाला गाऊन दाखवली पण माझा आवाज काही इतका छान नाहीये. तुम्ही आणखीन छान तालासुरामध्ये तिला गा. तर आता आपली कविता तर समजून झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेवरचा स्वाध्याय सोडवून घेईल मी. तोपर्यंत तुम्ही, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, की तुम्हाला काय करायचंय? कविता वाचायची आहे, समजून घ्यायची आहे आणि स्वाध्याय तुमचा तुम्ही स्वतः लिहायचा आहे. मी ज्यावेळेला स्वाध्यायाचा जेव्हा व्हिडिओ टाकेल, तेव्हा फक्त तुमची उत्तरं चेक करायची आहेत, ती बरोबर आहेत की नाही. कळलं? जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला सांगा. तुम्हाला जे काही समजत नसेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल. आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांबरोबर पण शेअर करा, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे जे व्हिडिओ येत जाणार आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. म्हणजे जसं आता आपली कविता झाली, लवकरात लवकर याच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ येईल. त्याच्यानंतरचा व्हिडिओ आपला पत्रलेखन, तुम्हाला पुढचा जे पत्रलेखनाचा भाग आहे, पत्रलेखनाचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. मग हे सगळे व्हिडिओ तुम्हाला समजायला पाहिजे, त्याचं नोटिफिकेशन मिळायला पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. मग भेटूया आपण तोपर्यंत काय करत राहा? अभ्यास करत राहा.